काय प्रचार कसा सुरू आहे? प्रचार एकदम चांगला आहे, प्रतिसादही चांगले आहे। मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे आणि खरं तर सर बघा ना, ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे। त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी कोथरूडच्या पश्चिम भागामधल्या सर्व बाजाराला आलेल्या लोकांचा निरोप होता आणि त्याच्यामुळं प्रचार आमचा एकदम खुशी आहे आणि आमचा 23 तारखेला गुलाल आमचाच आहे काका। त्याच्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही, आम्ही एकदम खुशी आहोत। आणि म्हणून निश्चितपणे पत्रकार मित्रांना सुद्धा माझी विनंती आहे की निश्चितपणे ही रणधुमारी झालेली आहे। एकूण 11 उमेदवार आहेत, पूर्व पश्चिम झालेला आहे आणि पूर्व भागामध्ये 10 उमेदवार आहेत आणि पश्चिम भागामध्ये एकच उमेदवार आहे। समोर पैशावाले खूप आहेत तुमच्यापेक्षा। लोक आम्हाला डिझेल देतात, खर्च देतात, चहा पाणी देतात। इथं सुद्धा आमचा एक मित्र आहे विजय मेमाने, हे तुमचं दुकान आहे का? हो, माझं ते सुविधा केंद्र आहे आपलं। जनसंपर्कातून लोकांचा वगैरे परिचय असतो। मडपारगाव मध्ये पण आपलं सेतू कार्यालय आहे। इकडे कसा प्रतिसाद आहे लांड्यांना? आता माझ्याकडे जे कोपरे, मांडवे, मुठळणे, त्याच्यानंतर पाचघरवाडी, आदिवासी पट्टा जेवढा आहे, आता जेवढे लोक महिला बंधू भगिनी जे येतात त्यांना माझा रिप्लाय असतो का काय कशा पद्धती, तर लांडे साहेबांना सर्वांचा म्हणजे प्रतिसाद आहे हे ऐकायला भेटतं। सकाळी पण चर्चा चालू होती इथं काही कोण येईल वगैरे इकडे आदिवासी पट्ट्यात। ज्या लोकांची जी चर्चा आली आल्यावरती कामासाठी बसतात, तर ते काय झाले आदिवासी पट्ट्यामध्ये सगळ्यांचा लांडे साहेबांचाच हे विचार करते सगळेजण आणि लांडे साहेबच येतील अशी सर्वांना 100% खात्री आहे। लांडे साहेबांचा लांडे साहेबांचा तुमचे नरेंद्र रिजिजूंची सभा झाली तुमच्या विरोधात? हा, ते 2-3 लोकांची सभा झाली। 2-3 लोक आम्ही बरोबर घेऊन फिरतो, बरोबर कारण मोठा आळून। हे बघा, हे एवढे आमच्या घरावर आहात, सगळे आमच्या प्रचारला प्रदीप भाऊ आणि ती 350 लोकांची सभा होती, त्याच्यामध्ये 200 लोक रोजानी होती, सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या। त्यामुळे आमचा प्रचार अगदी खुशी आहे आणि म्हणून नरवा झिरवाल साहेबांना ज्या टायमाला मंत्रालयातून उडाले तेव्हा त्यांना पाठिंबा द्यायला आम्हीच गेलतो आणि तेच आमच्याकडे झाले। त्यांना सुद्धा नाशिकला जाऊन मला सभा घ्यावा लागल, झिरवाळांचा कार्यक्रम करावा लागेल। कार्यक्रम करणार? हा, मग काय त्यांना समाधानी विचारलं का तुम्ही आदिवासी उमेदवारांच्या विरोधात जुन्नरला जर प्रचारला जाणार असतील तर तुम्ही आदिवासी नेते म्हणून सांगायचा अधिकार काय आहे? संदीप भाऊ, तुम्हाला मी एक सांगतो, या वर्षाची जुन्नर तालुक्याची निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतलेली आहे। सर्व जाती धर्माची लोक माझी जायची तुम्ही आणि नळवणे, अरे नळवण्यापासून लोकांनी JCPवर निवडणूक काढली। आज सकाळी खरं तर तेजूर गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आला आणि ही सगळी जनता आहे, या जनतेचा रेट आहे। पण काय आदिवासी जेव्हा आमदार होऊ शकत नाही असं म्हणतात काही विरोधक? मला पूर्व भागातली जास्ती मतं आहेत, मी नुसतं आदिवासी म्हणत नाही, मला पूर्व भागातली पण मतं आहेत। गॅस सिलेंडर भेटलाच पाहिजे, गॅस सिलेंडर भेटलाच पाहिजे। आमचा या ठिकाणी काल पाहिलं तुम्ही, एक आमचा म्हातारा माणूस धरून नेलता, दादाभाऊ उमाजी पगार, त्याला बोलता येत नाही, त्या तुतारेवाल्याने धरून नेला आणि त्याने तिथं सत्यशीलता प्रचार करायचा, तर म्हणतो शरद म्हणजे अशी वय झालेली माणसं स्टेजवर नेतात। मला किंवा आली ते माझ्या वडिलांसारखे। बोला बोला। तर दादाभाऊ बगाड एक ज्येष्ठ नेते, आम्ही त्यांना ज्येष्ठ म्हणतो, पण त्यांचं वय झालंय
वय झाल्यामुळे ते बोलता बोलता त्यांना काही समजलंच नाही. ते स्टेज होता शेरकरांचा आणि ते गोष्ट शिफारस करत होते सोनवणे साहेबांची. म्हणजे अशी काय आमची माणसं वयोवृद्ध झाल्यात आणि काही माणसं आमची पाकिटवारी गेल्यात. रणनीतीचा भाग आहे का समोरच्यांचा? ते तुमच्यावर टीका करत नाही पण तुमचेच माणसं बोलायला उभी करतात. ती सगळी खोटी आहे, सगळी पाकिट आहेत. ते नाही बोलत, ती पाकिट बोलतात. बरोबर नाही का? मारुतीवाय काळू शेळकंदे म्हणतात तुमची कुवत नाही निवडणूक नो लढवायची. कॉमेंट, नो कॉमेंट, का? नो कॉमेंट, त्यांच्यावर काहीच बोलणार नाही का तुम्ही? नो कॉमेंट. का बरं? हे जनता बोलेल ना, का? जनता बोलेल ना. काय म्हणतात त्यांच्या बाबत काय म्हणणार आहे? हे जे दोघं उतरले ते यांच्यावर तिघ जण येडं झालं, येडं समाजाला सोडून दुसरीकडे गेलं. ते आम्ही लांडे साहेबांशिवाय नाही बाजूला गेले. ते त्यांचा काय फायदा होईल का समोरच्या पार्टीला? काय वाटतं? हे जे दोघं तिघ नेते गेलेले आहेत विरोधकाकडे, म्हणजे तुमच्या विरोधकाकडे, काय त्याचा काय होईल का तोटा देवणं पांडे? तसा तोटा तर मोठ्याने काही नाही, बोला. परंतु सर्व समाज एकत्रित झालेला आहे आणि असे जर एक दोन जण बाहेर गेल्याने तसा समाजावर काही परिणाम होणार नाही. उलट समाज एकत्रित जास्त बांधला गेलेला आहे. बरं लांडे साहेब समजा काय ठीक आहे आता ते असं पुढारी काय करतात, बाप एका पक्षात तर पोर आहे एका पक्षात. असं कुठं चालतंय का? समाज याड आहे का? कोणचं झाले असं काळू शेळकंदे ते कोणत्या पक्षात आहे? राष्ट्रवादीकडे, एक तुतारीकडे, असं चालतंय का? म्हणजे मुलगा तुतारीकडे. तुतारीकडे अवघड चाललंय. मग समाजाची थोडस काहीतरी बदनामी होती असं नाही वाटत का? संदीप भाऊ काका, तुम्ही अगदी म्हणजे ग्राउंड लेवलचे पत्रकार आहेत. सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे का बाप लेखत नाही, लेख बापात नाही आणि म्हणून समाजाची दिशाभूल झाली. त्याच्यामुळं मला एक जनतेने मला एक आचारसंहिता घालून दिली की तुम्ही कुठे कोणावर टीका करायची नाही आणि कोण कुठे गेलं तर जाऊ द्या ना, जनता माझ्या बरोबर आहे. आणि तुम्ही जर मगाशी म्हटलेत ना आदिवासी नाही, अहो आमची जय भीमची 26 मते आहेत. ओबीसी आहे, मुस्लिम आहे, ओपन आहे, सर्व कातकरी आहे, पारधी आहे, भिल्ल आहे, सर्व जाती धर्मांचा पाठिंबा मला आहे. त्याचं कारण मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे. पण समोर तर जोरदार प्रचार चालू आहे, करोडो रुपये उधळतात. ते आता रोजंदारी 500 रुपये रोज खाऊन काय तुम्हाला असं वाटतं निवडून येईल एवढ्या बल्लाढ्य लोकांच्या विरोधात तुम्ही? मी आजच सांगतो 23 तारखेला गुलाल माझा. आमचा मावळ पट्टाच येणार सगळा. किती टक्के मतदान होईल? आदिवासी भागातून किती टक्के मतदान होईल? आता लोक म्हणतात की 1 लाख मत आहे, काय म्हणतात 40,000 मत आहेत. नक्की काय किती आकडा आहे मतदारांचा? हे बघा, आदिवासी ठाकर पारधी भिल्ल समाजात सगळ्या मागासवर्गीय आदिवासी बांधवांचा 1,03,000 मतदान आहे आणि जय भीमचं वंचितचं 26,000 मतदान आहे. पण मला पूर्व भागामध्ये जास्ती मतदान होणार आहे. मला पूर्व भागामध्ये जास्ती मतदान होणार आहे मला. त्याच्यामुळं माझा विजय निश्चित आहे. संदीप भाऊ, तुम्ही 23 तारखेला माझी गुलालानं भरलेली कपडे बघायला या, व्हिडिओ शूटिंग करायला. मी 100% सांगतो तुम्हाला आता. ठीक आहे.